तर मंडळी, आज सीमाताई यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आहे श्री स्वामी समर्थ गुरुमौलीचा प्रगट दिवस. तर आपल्याला आज प्रगट दिवस साजरा करायचा आहे सर्वांनी. तुम्ही आज घरची पूजा केलेली आहे आणि आता घरची पूजा करून मी मंदिरात जाणार आहे पूजेला. तर तुम्हाला आज प्रगट दिनानिमित्त सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा आहे. तर चला समोर बघूया. तर मंडळी, आज स्वामी समर्थ गुरुमौलीचा प्रगट दिन आहे. तर आता मी ही पूजा करायची आहे. मला आता थोडं दाराच्या उंबरठ्याला मी लेपण लावून घेते. हळदीचं लेपण लावून घेते छानपैकी. आणि छान रांगोळी वगैरे काढली आहे. रांगोळी काढली आणि आता छानपैकी या उंबरठ्याची पूजा पण करून घेते. उंबरठ्याची पूजा करून घेते आणि मग आतमधली पूजा करते. तर बघा, अशा प्रकारे मी हळदीने इथे लेपण लावले आहे पूर्ण उंबरठ्याला. आणि इथे रांगोळी पण काढली आहे आणि इथे रांगोळी काढली आहे. आणि स्वस्तिकचे चिन्ह काढले आहे आणि इथे पण रांगोळी काढली आहे. तर बघा, आणि फुलं पण छान मंदिरमध्ये खूप आता सजवलेलं. तर त्याच्यानंतर मी मंदिरमध्ये पूजा करायला जाणार आहे. छान आतमधली पूजा करून घेते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तर माझी आता पूजा वगैरे झालेली आहे आणि आता अगरबत्ती लावून देवाला हात जोडून नमस्कार करते. आणि बाहेर पण सूर्योदयाला पाणी घालून घेते. तुळशीला पण पाणी घालून देते आणि त्याच्यानंतर मग मंदिरात जाते. तर अशा प्रकारे आता तुळशीला पाणी घेतलं, सूर्योदयाला नमस्कार केला, तिथे तुळशीला पूजा केली आहे. आणि मंदिरमध्ये जाण्याचा आता मला एवढा आनंद आहे की मंदिरमध्ये जायचं आहे म्हणून लवकर लवकर पूजा करते म्हटलं आणि मंदिरमध्ये जाते. तर एवढ्या घाईघाईत माझी आता पूजा वगैरे करणं सुरू आहे. तर आता माझी बाहेरची पूजा, तुळशीची आणि सूर्योदयाची पूजा झालेलीच आहे. आणि आता देवाला नमस्कार करते, सूर्योदयाला नमस्कार करते आणि आता छान नमस्कार करून जायला निघते आता मंदिरमध्ये. तर चला मंडळी, आता बघा माझा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसं वाटतो, लाईक शेअर कमेंट्स करा. आता मी मंदिरमध्ये चालली. इथे मंदिरमध्ये छोटासा छान फोटो मांडला आहे आम्ही तिथे स्वामींचा. आणि तिथे आम्ही छान आता पारायण, आणखी काय म्हणते सप्तशती पाठ, आरती वगैरे हे सर्व आता करून राहिलो. तर सगळ्या बाया येऊन राहिल्या. तर काही बायांनी ज्या बाया आल्या आहे त्यांनी सर्वांनी आपापल्या घरून नैवेद्य आणले आहे, एक एक पदार्थ करून आणि स्वामींपुढे आम्ही ठेवलेले आहे. तर आता स्वामींची आरती वगैरे झालेली आहे. कारण काही काही बाया यायचेच होते तरी पण आम्ही सुरुवात करून टाकली आरतीला. कारण ऊन खूप तापत आहे, त्याच्यामुळे थोडं लवकर लवकर करणं खूप आवश्यक आहे. छोटी छोटी मुलंसुद्धा आलेली आहे आणि मुलं छान इकडून तिकडून त्या मंदिरमध्ये धावतात. तिथलं वातावरण पण छान थंड थंड आहे. आणि आता आम्ही तिथे पारायण करायला सुरुवात करत आहे. तर सर्वांनी आम्ही नैवेद्य ठेवले तिथे आणि इतके छान तिथे वाटत आहे. आणि स्वामींचा प्रगट दिवस आहे. पण कसं इथे आम्ही असंच फोटो ठेवून पूजा केलेली आहे. तर आम्ही याच्यानंतर मग काही दिवसांनी करू छान मंदिर. आणि त्या मंदिरमध्ये साईबाबाची मूर्तीसुद्धा मांडून आहे. छोटे मंदिर आहे. दुर्गा माते देवीचं पण मंदिर मांडून आहे. आणि साईबाबाचं आहे, दुर्गामाता आणि गजानन महाराज पण आहे. या 3 मूर्त्या तिथे छोट्या छोट्या मंदिरमध्ये ठेवून आहेत. आणि आम्हीसुद्धा तिथे आलो आहे. आता पारायण केलं झालं आहे आमचं आणि छान आता प्रसाद वगैरे वाटणं सुरू झाले. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सांगा कसा व्हिडिओ बनला तर मला कमेंट्समध्ये सांगा. आणि मी आता कसं एवढ्यात काही मला थोडा उशीर झाला व्हिडिओ टाकायला आणि एवढ्यात काही मी आता व्हिडिओ टाकले नाही. पण आता छोटासा एक व्हिडिओ टाका म्हटलं स्वामींच्या प्रगट दिवसानिमित्त.
आणि मी आता जाईसाठी आपला दुपट्टा वगैरे घेतला ओढून, कारण ऊन खूप आहे ना त्याच्यामुळे जाण्यासाठी. तर बाया पुन्हा परत बसल्या, तर परत मी पण बसली तिथे. बाया म्हणाल्या की परत आपण थोडंफार पारायण करू आणखी, कारण काही बाया मागून आल्या आहेत त्याच्यामुळे. तर बाया काही बसलेल्या आहे आणि आता काही जात आहे. ऊन पण खूप तापत आहे त्याच्यामुळे. आणि स्वामींना आपली काय म्हणते, स्वामींना नमस्कार करून हात जोडून आता मी पण जायसाठी निघत आहे घरी, कारण बराच वेळ झालेला आहे त्याच्यामुळे. तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये सांगा कसा झाला, काय झालं.